25 मे 1928 पुण्यातली संध्याकाळ हळूहळू अंधारात विरत चालली होती. गायकवाड वाड्यातल्या एका घरात काही वेळापूर्वीपर्यंत एक सामान्य कुटुंबाचा संसार सुरू होता. घरात पत्नी होती, लहान मुलं होती, एका नव्या बाळाच्या आगमनाची चाहूल लागलेली होती. पण त्या घराचा करता मात्र काहीतरी वेगळंच ठरवून बसला होता. त्याच्या मनात असंख्य विचारांचं वादळ उठलं होतं. एकीकडे वडिलांचं प्रचंड नाव, दुसरीकडे स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची धडपड, समाज सुधारण्याची तळमळ, अस्पृश्यतेविरुद्धचा संघर्ष, मित्रांच्या अपेक्षा, विरोधकांचा रोष आणि त्यातच वर्षानुवर्ष चाललेले कायदेशीर वाद. या सगळ्यांच्या ओझ्याखाली हा अवघा 32 वर्षांचा तरुण आतून किती तुटला असेल याची कल्पना आज आपण करू शकतो. तो घरातून बाहेर पडण्यापूर्वी पत्नी आणि आपल्या लहान मुलांकडे बराच वेळ पाहत राहिला. त्या नजरेत काय होतं? मायेचा शेवटचा स्पर्श होता, निरोप होता, की मनातल्या संघर्षाचा शेवटचा क्षण? इतिहास आपल्याला याचं पूर्ण उत्तर देत नाही. पण एवढं मात्र नोंदवलं गेलं आहे की त्या दिवशी घराबाहेर पडताना त्यांच्याकडे नेहमीचं पाकिटही नव्हतं. तो निघाला, पुण्यातील भांबुर्ड्याच्या दिशेनं गेला आणि काही वेळानंतर रेल्वे रुळाजवळ एक भयंकर घटना घडली. मुंबई पुणे एक्सप्रेस समोर स्वतःला झोकून देऊन श्रीधर बळवंत टिळक यांनी आपलं आयुष्य संपवलं. बातमी पसरली, पुन्हा हादरलं, कारण मृत्यू पावलेला तरुण कुणी सामान्य व्यक्ती नव्हता. तो होता भारतीय राष्ट्रवादी राजकारणातील सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक असलेल्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा धाकटा मुलगा श्रीधरपंत बळवंत टिळक. पण श्रीधरपंतांची कथा केवळ एका आत्महत्येची कथा नाही. ही कथा आहे एका अशा तरुणाची ज्यानं आपल्या वडिलांचा वारसा फक्त नावापुरता स्वीकारला नाही, तर स्वतःचा स्वतंत्र विचार उभा केला. ही कथा आहे एका अशा व्यक्तीची ज्यानं सामाजिक समतेसाठी आपल्या घराचे दरवाजे उघडले. ही कथा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि एका ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या तरुणामधील विलक्षण मैत्रीची. ही कथा आहे त्या 3 पत्रांची जी श्रीधरपंतांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या दिवशी लिहिली. त्यापैकी एक पत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होतं. त्या पत्रात श्रीधरपंतांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याबद्दल जो विश्वास व्यक्त केला तो त्यांच्या मनाच्या शेवटच्या क्षणीही सामाजिक समतेकडे असलेली ओढ दाखवतो. उपलब्ध माहितीनुसार 25 मे 1928 रोजी श्रीधरपंतांनी जिल्हाधिकाऱ्यांना, विविध वृत्त संपादकांना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पत्र पाठवली होती. आता कल्पना करा, या सकाळची. घरातली माणसं आपापल्या कामात असतील, बाहेर पुण्याच्या रस्त्यावरती नेहमीची लगबग असेल, पण श्रीधरपंतांच्या मनात मात्र कदाचित एकच प्रश्न घुमत असेल: मी ज्या आयुष्याची कल्पना केली होती ते आयुष्य मला जगता आलं का? त्यांचा जन्म प्रसिद्ध घराण्यात झाला. वडील देशभर प्रसिद्ध, नाव मोठं, घराणं मोठं. पण मोठ्या नावाच्या सावलीत जगणं ही नेहमीच सोपी गोष्ट नसते. स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी त्यांना सतत संघर्ष करावा लागतो. आणि हा संघर्ष फक्त घराण्याच्या नावाशी नव्हता, तो होता विचारांचा संघर्ष. लोकमान्य टिळकांच्या अनेक सामाजिक भूमिकांपेक्षा श्रीधरपंतांचे विचार पुढे गेले होते. अस्पृश्यता, सामाजिक विषमता, जातीभेद, स्त्रीविषयक प्रश्न, समाज सुधारणा याकडे त्यांचा दृष्टिकोन वेगळा होता. म्हणूनच पुढे त्यांची मैत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर अशा पुरोगामी विचारांच्या व्यक्तींशी झाली. श्रीधरपंतांचा जन्म 1896 मध्ये. ते लोकमान्य टिळकांचे धाकटे पुत्र. त्यांनी इंग्रजी आणि मराठीमध्ये लेखन केले. त्यांच्या लेखांचा, कवितांचा संग्रह माझा व्यासंग या नावाने प्रसिद्ध झाला होता. राजकीय स्वातंत्र्य जितकं महत्त्वाचं आहे तितकीच सामाजिक सुधारणा आवश्यक आहे, असा त्यांचा विचार होता. ही गोष्ट महत्त्वाची आहे कारण त्या काळात राजकीय स्वातंत्र्य आणि सामाजिक सुधारणा यापैकी कोणाला आधी प्राधान्य द्यायचं यात मोठा वाद होता. श्रीधरपंत मात्र दोन्ही गोष्टी एकत्र आवश्यक मानत होते आणि याच विचारसरणीने त्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या जवळ आणलं. बाबासाहेबांचा समाज समता संघाच्या कार्याशी श्रीधरपंत जोडले गेले. 8 एप्रिल 1928 रोजी पुण्यात समाज समता संघाची शाखा स्थापन करण्यात आली. त्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यांचे कार्यालय त्यांच्या स्वतःच्या गायकवाड वाड्यात सुरू झालं. एका बाजूला हेच घर लोकमान्य टिळकांच्या वारशाचं प्रतीक होतं, दुसऱ्या बाजूला याच घरातून जातीभेदाविरुद्धचा आवाज उठत होता. हा इतिहासातील विलक्षण विरोधाभास आहे. कल्पना करा, त्या काळात गायकवाड वाड्यात अस्पृश्य समाजातील लोकांसोबत सहभोजन आयोजित करणे म्हणजे आजच्या काळातील एखाद्या सामाजिक कार्यक्रमासारखं नव्हतं. त्या कृतीमागे मोठा सामाजिक धोका होता. रूढीवादी समाजाच्या रोषाला सामोरं जाण्याची तयारी होती. श्रीधरपंतांनी हे केलं. त्यांच्या वाड्यात सामाजिक समतेचे कार्यक्रम झाले. समाज समता संघाची पुणे शाखा उभी राहिली आणि याच काळात त्यांचा बाबासाहेबांशी असलेला संबंध आणखी दृढ होत गेला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि श्रीधरपंत यांची मैत्री ही त्या काळाच्या सामाजिक चौकटीत विलक्षण होती.
कारण बाबासाहेब हे जातीव्यवस्थेच्या मूलभूत रचनेवर कठोर टीका करणारे नेते होते आणि श्रीधर पंत हे त्या काळातील प्रतिष्ठित टिळक घराण्यातील तरुण होते. तरी या दोघांमध्ये वैचारिक संवाद आणि आत्मीयता निर्माण झाली. बाबासाहेबांनी नंतर श्रीधर पंतांच्या मृत्यूनंतर लिहिलेल्या लेखात त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल अत्यंत आपुलकीनं लिहिलं. काही ठिकाणी तर बाबासाहेबांनी आपल्या आणि श्रीधर पंतांच्या नात्याला सख्ख्या भावासारखी जवळीक असल्याचं म्हटलं आहे. आता आपण परत 25 मे 1928च्या सकाळकडे जाऊ. श्रीधर पंतांनी 3 पत्र लिहिली. ही साधी पत्र नव्हती, ती त्यांच्या आयुष्याच्या शेवटचा दस्तावेज होती. एक पत्र विविध वृत्तच्या संपादकांना, एक पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. प्रत्येक पत्राचा सूर वेगळा होता, पण तिन्ही पत्रांमधून त्यांच्या मनातल्या वेगवेगळ्या भावना समोर येतात. विविध वृत्तच्या संपादकांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी एका प्रकाशनाच्या प्रतिक्रियेचा उल्लेख केला. ती गोष्ट पुढील अंकात छापावी अशी इच्छा व्यक्त होती. शेवटी त्यांनी मित्रमंडळींना नमस्कार सांगण्याची विनंती केली. हे पत्र 26 मे रोजी संपादकाच्या हाती पोचलं, नंतर प्रकाशित झालं. पण दुसरं पत्र सर्वात वेगळं होतं, कारण ते पत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि या पत्राची सुरुवात अंगावर काटा आणणारी होती. श्रीधर पंतांनी बाबासाहेबांना सूचित केलं होतं की हे पत्र त्यांच्या हातात पडण्याआधीच कदाचित आपण इहलोकाचा निरोप घेतल्याची बातमी त्यांच्या कानावर पोचलेली असेल. पण त्यानंतर त्यांनी स्वतःच्या मृत्यूबद्दल लिहिण्यापेक्षा बाबासाहेबांच्या कार्याबद्दल लिहिलं. हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण मृत्यूच्या उंबरठ्यावरती उभा असलेला माणूस स्वतःच्या वेदनांबद्दल न लिहिता एका सामाजिक चळवळीच्या भवितव्याबद्दल बोलतो आहे. श्रीधर पंतांनी बाबासाहेबांना लिहिलं होतं की समाज समता संघाचं काम नेटानं पुढे चालू राहावं. सुशिक्षित आणि समाज सुधारणावादी तरुणांनी या चळवळीकडे अधिकाधिक वळावं. बाबासाहेब या कामासाठी अहर्निश झटत आहेत, याबद्दल त्यांना समाधान आहे, असं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रातील तरुणांनी मनावर घेतलं तर अस्पृश्यतेचा प्रश्न काही वर्षात सोडवता येईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. आणि शेवटी त्यांनी लिहिलं की आपल्या बहिष्कृत बांधवांच्या गाऱ्हाणी भगवान श्रीकृष्णांच्या चरणी सादर करण्यासाठी आपण पुढे जात आहोत. मित्रमंडळींना सप्रेम नमस्कार सांगावा, अशी विनंतीही त्यांनी केली. या पत्राचा विचार करा. एका बाजूला स्वतःचं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतलेला तरुण, दुसऱ्या बाजूला अस्पृश्यता निर्मूलनासाठी काही वर्षात समाज बदलू शकतो, असा आशावाद व्यक्त करणारा तोच तरुण. ही विसंगतीच श्रीधर पंतांच्या मनाची गुंतागुंत दाखवते. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचं निराशेचं सावट होतं, पण सामाजिक प्रश्नांबद्दल त्यांची आशा अजूनही संपलेली नव्हती. म्हणूनच बाबासाहेबांना लिहिलेलं पत्र हे केवळ निरोपाचं पत्र नाही, ते एका सामाजिक चळवळीच्या भवितव्यावर ठेवलेला विश्वास होता. आता प्रश्न निर्माण होतो, तो समाज सुधारणेच्या कार्याबद्दल एवढी आशा होती, तर मग श्रीधर पंतांनी स्वतःचं आयुष्य का संपवलं? याचं उत्तर त्यांच्या 3ऱ्या पत्रात सापडतं. हे पत्र त्यांनी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्याला लिहिलं होतं. या पत्रात त्यांनी आपल्या जीवनाबद्दलची एक मूलभूत कल्पना मांडली होती. त्यांना वाटत होतं की त्यांचा जन्म देशाची, समाजाची आणि भाषेची सेवा करण्यासाठी झाला आहे. त्यांच्या आईवडिलांची अशीच अपेक्षा होती, असं त्यांनी लिहिलं. आणि मग त्यांनी एक अत्यंत अर्थपूर्ण वाक्य लिहिलं, ज्यांचा जन्म वकील आणि कायद्याच्या कोर्टात असहाय्य खेळणे बनण्यासाठी झाला नव्हता. एखाद्या गरीब आणि अपरिचित शेतकऱ्याच्या झोपडीत आपलं जीवनकार्य पूर्ण करण्यासाठी पुन्हा जन्म मिळावा, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. हे वाक्य समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण श्रीधर पंतांच्या आयुष्यातील संकट केवळ आर्थिक नव्हतं. प्रश्न होता मानसिक ताणाचा, वारसा हक्काच्या संघर्षाचा आणि कुटुंबातील वादांचा आणि स्वतःच्या जीवनध्येयापासून दूर नेल्या जात असल्याच्या भावनेचा. केसरी आणि मराठाशी संबंधित ट्रस्ट आणि मालकी हक्कांच्या प्रश्नांमुळे त्यांना कायदेशीर प्रक्रियेत ओढलं गेलं. वर्षानुवर्ष चाललेल्या या संघर्षाने त्यांच्यावरती मोठा मानसिक परिणाम झाला असावा, असा ऐतिहासिक संदर्भांवरनं अंदाज बांधता येतो. लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारशाचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा झाला. केसरी आणि मराठा ही 2 केवळ वर्तमानपत्र नव्हती, ती टिळकांच्या राजकीय आणि सार्वजनिक वारशाची मोठी प्रतीक होती. टिळकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांचा आणि संस्थेशी संबंधित विश्वस्तांचा संबंध ताणला गेला. मृत्यूपत्र, ट्रस्ट, मालकी अधिकार याबाबत वेगवेगळ्या बाजू मांडल्या गेल्या. सुरुवातीला टिळक पुत्रांनी काही व्यक्तींवर विश्वास ठेवून पुढील कारवाई केली. नंतर त्यांना आपल्या हिताविरुद्ध काही घडल्याची जाणीव झाली आणि वाद वाढत गेला. या सर्व संघर्षाचा श्रीधर पंतांवरती परिणाम झाला. यामध्ये धोंडोपंत विध्वंस यांचं नाव विशेषतः येतं. ते लोकमान्य टिळकांचे नातेवाईक होते आणि टिळकांच्या कुटुंबाशी त्यांचे दीर्घ संबंध होते. टिळकांच्या सार्वजनिक जीवनामुळे घराकडे अनेकदा दुर्लक्ष होत असे. त्यामुळे कुटुंबाच्या व्यवहारात विध्वंसाची भूमिका महत्त्वाची होती.
पुढे टिळकांच्या निधनानंतर संबंध ताणले गेले आणि घरगुती तसेच मालमत्तेच्या प्रश्नांनी संघर्षाचं रूप घेतलं. या संघर्षात श्रीधरपंतांना कायदेशीर आणि संस्थात्मक प्रश्नांना सामोरे जावं लागलं आणि याच ठिकाणी केसरीचा प्रश्न श्रीधरपंतांच्या मनात किती खोलवर गेला होता हे बाबासाहेबांच्या नंतरच्या लेखातून समोर येतं. बाबासाहेबांनी लिहिलं की श्रीधरपंतांना केसरीमध्ये स्थान मिळावं हे मोठी महत्त्वाकांक्षा होती. पण ते स्थान केवळ लोकमान्यांचे पुत्र म्हणून नव्हे तर एक भारदस्त लेखक म्हणून मिळायला हवं होतं, असं बाबासाहेबांचं मत होतं. त्यांनी असंही नमूद केलं की श्रीधरपंतांना केसरीमध्ये योग्य स्थान मिळालं असतं तर कदाचित पुढचा घोर प्रसंग टाळता आला असता. ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे, कारण श्रीधरपंतांना आपल्या वडिलांच्या नावाचा फायदा घेऊन पद मिळवायचं होतं असं चित्र बाबासाहेबांनी उभं केलं नाही. उलट ते स्वतःच्या लेखन शक्तीच्या जोरावरती केसरीमध्ये स्थान मिळवू शकले असते असा बाबासाहेबांचा विश्वास होता. म्हणजे श्रीधरपंतांना स्वतःची ओळख निर्माण करायची इच्छा होती. त्यांना केवळ लोकमान्य टिळकांचा मुलगा म्हणून ओळखलं जाणं पुरेसं नव्हतं. त्यांना श्रीधर बळवंत टिळक म्हणून ओळख मिळवायची होती. आता या संघर्षाच्या दुसऱ्या बाजूला त्यांचं सामाजिक कार्य पाहिलं तर त्यांचं व्यक्तिमत्व आणखी स्पष्ट होतं. बाबासाहेबांच्या समाज समता संघाच्या कार्याशी जोडून घेताना त्यांनी स्वतःच्या घराचा वापर चळवळीच्या कामासाठी केला. गायकवाड वाड्यात सहभोजनाचे कार्यक्रम झाले, जातीभेदीला आव्हान दिलं गेलं. पुण्यासारख्या त्या काळच्या सामाजिक संवेदनशील शहरात ही कृती साधी नव्हती. श्रीधरपंतांची भूमिका फक्त भाषणापुरती मर्यादित नव्हती, त्यांनी प्रत्यक्ष कृती केली. त्यांचा संबंध केवळ बाबासाहेबांपुरता नव्हता, प्रबोधनकार ठाकरे यांच्याशीही त्यांची जवळीक होती. दिनकरराव जवळकर, केशवराव जेधे, ब्राह्मणेतर चळवळीतील इतर नेत्यांशी त्यांचे मैत्रीचे संबंध होते. पण त्यांची भूमिका अंधविरोधाची नव्हती. सामाजिक सुधारणा, राजकीय चळवळ यांच्यात संघर्ष निर्माण होऊ नये असा समन्वयवादी दृष्टिकोन यांच्यात होता, असं उपलब्ध लेखातून दिसतं. प्रबोधनकार ठाकरे यांनी श्रीधरपंतांच्या व्यक्तिमत्वाबद्दल लिहिताना त्यांच्या स्वभावातील एक महत्त्वाची बाजू उघड केली. अन्याय, असत्य, अप्रामाणिकपणा त्यांना सहन होत नसे. एखादी गोष्ट चुकीची वाटली की ते मनापासून अस्वस्थ होत, त्यांच्या मनात विचारांची चक्र सतत फिरत. प्रबोधनकाराच्या वर्णनातून असं श्रीधरपंतांचा समोर येतं की ते अत्यंत संवेदनशील, मनस्वी आणि तत्वनिष्ठ होते. पण अशाच मनस्वी स्वभावाची दुसरी बाजू संघर्ष मनात खोलवर साचत जातो. प्रबोधनकारांनी त्यांच्या आत्महत्येच्या संदर्भातही या अंतर्गत कुढण्याचा उल्लेख केला आहे. आता त्यांच्या वैयक्तिक संसाराकडे पाहूया. 15/1920 रोजी श्रीधरपंतांचा विवाह शांताबाईसोबत झाला. लग्नाच्या वेळी ते शिक्षण घेत होते. पुढे त्यांना जयंत, कालिंदी आणि रोहिणी अशी मुलं झाली. त्यांच्या निधनाच्या वेळी पत्नी गर्भवती होती आणि नंतर श्रीकांत या मुलाचा जन्म झाला. म्हणजे श्रीधरपंत जेव्हा घरातून शेवटच्या वेळेस बाहेर पडले तेव्हा त्यांच्या मागे एक पत्नी, लहान मुलांचा संसार होता. म्हणूनच 25 मेच्या त्या संध्याकाळी घरातून बाहेर पडतानाचा प्रसंग आणखी हृदयद्रावक ठरतो. इतिहास सांगतो की त्यांची पत्नी आणि मुलांकडे डोळे भरून पाहिलं, घर सोडलं. पुढे काय होणार याची कल्पना त्या घरातल्या कोणालाच नव्हती. एका कुटुंबाला वाटलं असेल की घरातील व्यक्ती नेहमीप्रमाणे बाहेर फिरायला गेली आहे, पण तो कायमचा निरोप होता. दरम्यान त्यांनी लिहिलेली पत्र टपालपेटीत गेली होती. त्या पत्रामध्ये त्यांचा मृत्यू आधीच सूचित केला होता. म्हणजेच त्यांनी निर्णय अचानक घेतला नव्हता, अशा उपलब्ध नोंदीनुसार दिसतं. ते अनेक दिवस, काही काळ मनात संघर्ष करत असावेत असं अनुमान बांधता येतं. मात्र त्यांच्या मनात नेमक्या कोणत्या क्षणी काय घडलं याचं निश्चित उत्तर इतिहासाकडे नाही. म्हणूनच त्यांच्या आत्महत्येचे एकमेव कारण म्हणून एखादी गोष्ट सांगणं योग्य ठरणार नाही. त्यांच्या पत्रातून कायदेशीर संघर्ष, जीवनध्येयापासून दूर जाण्याची भावना, सामाजिक कामाची अपूर्णता या सर्व गोष्टी दिसतात. आणि आता आपण त्या घटनेकडे येतो जिथे इतिहासाला एक मोठा धक्का बसला. भांबोडा परिसरातील रेल्वे रुळाजवळ श्रीधरपंतांचा मृत्यू झाला. बातमी पुण्यात पसरली. काही वेळातच लोकांना कळलं की मृत व्यक्ती म्हणजे लोकमान्य टिळकांचा मुलगा. पोलीस घटनास्थळी पोचले, मृतदेहाची ओळख पटली आणि गायकवाड वाड्यात शोककळा पसरली. श्रीधरपंतांच्या मृत्यूची बातमी देशाच्या विविध भागात पोचली. पण सर्वात मोठा धक्का बसला तो त्यांच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळी जळगावला बहिष्कृत वर्गाच्या झपेसाठी गेले होते. सभेत हजारो लोक उपस्थित होते. बाबासाहेब भाषण करून खाली बसले आणि अचानक एक तार त्यांच्या हातात आली. तार का आली असेल याचा अंदाज त्यांना आला नव्हता, पण ती उघडली आणि त्यांना कळलं की श्रीधर बळवंत टिळक आता हयात नाहीत. बाबासाहेबांना हा धक्का इतका मोठा होता की त्यांनी सभा थांबवली. श्रीधरपंतांच्या निधनाची माहिती उपस्थितांना दिली आणि त्यांना आदरांजली वाहण्यासाठी उभं राहण्यास सांगितलं. नंतर ते मुंबईकडे रवाना झाले.
या प्रवासात त्यांच्या मनात अनेक प्रश्न होते. त्यांनी स्वतः सुरू केलेल्या सामाजिक कार्यातील एक महत्त्वाचा साथीदार गमावला होता. मुंबईत दादरच्या कार्यालयात पोहोचल्यानंतर बाबासाहेबांच्या टेबलावर वर्तमानपत्र होतं. पण त्याच बाजूला एक पत्र होतं. ते श्रीधरपंतांनी पाठवलेलं पत्र होतं. कल्पना करा, मृत्यूची बातमी आधीच कळलेली आहे आणि त्यानंतर मृत मित्राचं शेवटचं पत्र हातात येतं. बाबासाहेबांनी ते पत्र उघडलं आणि त्यात श्रीधरपंतांचा शेवटचा संदेश होता. त्या पत्रात श्रीधरपंतांनी बाबासाहेबांना स्वतःच्या मृत्यूची चाहूल दिली होती, पण त्यांनी बाबासाहेबांना दोष दिला नाही. त्यांनी आपल्या वेदनेचा मोठा वृत्तांतही मांडला नाही. उलट समाज समता संघाचं काम थांबू नये असं सांगितलं. तरुणांनी सामाजिक सुधारणांकडे वळावं, अस्पृश्यता दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत आणि बाबासाहेबांच्या कार्याला यश मिळावं अशी भावना व्यक्त केली. हा संदेश म्हणजे त्यांच्या शेवटच्या क्षणीही समाजाविषयीची त्यांची बांधिलकी जिवंत होती, याचा पुरावा आहे. आता प्रश्न असा आहे की बाबासाहेब आणि श्रीधरपंतांची मैत्री एवढी खोल कशी झाली? याचं उत्तर त्यांच्या समान ध्येयात आहे. बाबासाहेबांना जातीभेदामुळे मुळावरती प्रहार करायचा होता. श्रीधरपंतांना सामाजिक विषमता असह्य वाटत होती. त्यामुळे दोघांचे सामाजिक प्रश्नांवरती संवाद होत होते. बाबासाहेब पुण्यात आले की श्रीधरपंत त्यांना गायकवाड वाड्यात बोलवत. मुंबईत श्रीधरपंत गेले की बाबासाहेबांना भेटल्याशिवाय परत जात नसत, अशीही नोंद आढळते. याच काळात श्रीधरपंतांनी बाबासाहेबांच्या चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाशी त्यांचा संबंध असल्याचे संदर्भ सांगतात. सामाजिक समतेचा प्रश्न त्यांच्यासाठी फक्त तात्विक नव्हता, तो कृतीचा प्रश्न होता. म्हणूनच त्यांनी आपल्या वाड्यात समता संघाचं काम उभं केलं. श्रीधरपंतांचं हे व्यक्तिमत्व पाहिलं की एक गोष्ट जाणवते, ते वडिलांच्या विचारांची प्रतिकृती नव्हते, ते स्वतंत्र व्यक्ती होते. लोकमान्य टिळकांनी भारतीय राजकारणाला दिलेला वारसा प्रचंड होता, पण श्रीधरपंतांनी त्या वारशातील काही गोष्टी स्वीकारल्या आणि काही गोष्टींपासून स्वतःला वेगळं केलं. म्हणूनच त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे लोकमान्यांचा मुलगा म्हणून पाहणं अन्यायकारक ठरतं. ते स्वतः एक लेखक होते, सामाजिक कार्यकर्ते होते, समाज सुधारण्याच्या विचारांनी प्रेरित झालेले तरुण होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या मृत्यूनंतर लिहिलेल्या लेखामध्ये याच मुद्द्यावरती अतिशय कठोर शब्दात मत मांडलं. बाबासाहेब स्वतः लोकमान्य टिळकांच्या सामाजिक भूमिकांवरती कठोर टीका करत असत, पण श्रीधरपंतांबद्दल त्यांचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा होता. बाबासाहेबांच्या मते टिळक घराण्यातील लोकमान्य ही पदवी जर कुणाला सर्वाधिक शोभली असती तर ती श्रीधरपंतांना शोभली असती, अशी त्यांनी भावना व्यक्त केली. त्यांच्यामध्ये श्रीधरपंतांमध्ये खरा लोकसंग्रह करण्याची क्षमता होती. ही बाब इतिहासात अत्यंत महत्त्वाची आहे, कारण एका बाजूला बाबासाहेब आणि लोकमान्य टिळक यांच्या विचारांमध्ये अनेक गंभीर मतभेद होते, पण दुसऱ्या बाजूला टिळकांचा मुलगा श्रीधरपंत हा बाबासाहेबांचा जिवलग मित्र बनतो. म्हणजे विचार भिन्नता असूनही व्यक्ती म्हणून एखाद्याशी स्नेह, आदर आणि सहकार्य ठेवता येणं, याचं हे विलक्षण उदाहरण आहे. बाबासाहेबांनी केसरीच्या संदर्भातही श्रीधरपंतांची बाजू मांडली आणि त्यांच्या मते श्रीधरपंतांचा केसरीमध्ये स्थान मिळालं असतं तर कदाचित परिस्थिती वेगळी झाली असती. त्यांनी श्रीधरपंतांच्या लेखन क्षमतेचाही उल्लेख केला. यावरून असं स्पष्ट होतं की बाबासाहेबांना श्रीधरपंत फक्त टिळकांचे पुत्र म्हणून नव्हे तर स्वतःच्या बौद्धिक क्षमतेचा लेखक म्हणून महत्त्वाचे वाटत होते. मग केसरीचा प्रश्न इतका गंभीर का झाला? कारण केसरी ही केवळ एक नोकरी नव्हती, ती टिळकांच्या सार्वजनिक वारशाशी जोडलेली संस्था होती. वडिलांनी आयुष्यभर उभं केलेलं व्यासपीठ आणि त्यावरती स्वतःच्या मुलाला योग्य स्थान न मिळणं, हा श्रीधरपंतांसाठी केवळ व्यावसायिक प्रश्न नव्हता, यामध्ये भावनिक आणि वैचारिक संघर्षही गुंतला होता. बाबासाहेबांच्या लेखातून त्यांना या गोष्टीचं किती दुःख होतं याची कल्पना येते. श्रीधरपंतांच्या शेवटच्या पत्रातील कायदे आणि कोर्टे यांचे असहाय्य खेळणे हा उल्लेख त्यामुळे आणखी अर्थपूर्ण वाटतो. वारसा हक्काच्या आणि संस्थात्मक अधिकारांच्या प्रश्नात त्यांना न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावं लागलं. कायद्याच्या भाषेत वाद सुरू झाला, पण श्रीधरपंतांच्या मनातला प्रश्न कदाचित यापेक्षा मोठा होता. माझं आयुष्य ह्यासाठी आहे का? त्यांना देश, समाज आणि भाषा यांची सेवा करायची होती. गरीब शेतकऱ्यांच्या झोपडीत जीवनकार्य पूर्ण करण्याचं स्वप्न त्यांनी पत्रात व्यक्त केलं आणि त्याऐवजी आयुष्य कोर्ट कचेऱ्यांच्या वादात अडकत असल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. मात्र इथे एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे सांगायला हवी. श्रीधरपंतांच्या आत्महत्येचं कारण एका वाक्यात बंदिस्त करता येत नाही. केसरीचा वाद झाला म्हणून त्यांनी आत्महत्या केली असं म्हणणं अतिसुलभीकरण होतं. त्यांच्या पत्रातून कायदेशीर संघर्ष हा एक मोठा घटक दिसतो, पण त्याचबरोबर त्यांचा मनस्वी स्वभाव, सामाजिक संघर्ष, वैचारिक मतभेद, कुटुंबातील ताण आणि अपूर्ण राहिलेल्या आकांक्षा या सर्वांचा विचार करावा लागतो. इतिहासकारांनी उपलब्ध दस्तऐवजाच्या आधारे या सर्व संदर्भांचा विचार केला पाहिजे.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या मृत्यूच्या काही आठवडे आधीच त्यांनी समाज समता संघाच्या पुणे शाखेच्या कामात सक्रिय सहभाग घेतला होता. म्हणजे सामाजिक जीवनातून ते पूर्णपणे दूर गेले नव्हते, उलट ते एका नव्या सामाजिक चळवळीच्या उभारणीच्या काळात होते. म्हणूनच त्यांचा मृत्यू बाबासाहेबांसाठी इतका धक्कादायक होता. त्यांनी एका महत्त्वाच्या साथीदाराला अचानक गमावलं होतं. प्रबोधनकार ठाकरे यांच्यावरही या मृत्यूचा खोल परिणाम झाला. श्रीधरपंतांचा स्वभाव त्यांनी जवळून पाहिला होता. त्यांच्या मनात विचारांची गर्दी सतत सुरू असायची, असं त्यांनी लिहिलं. त्यांना अन्याय सहन होत नसे, ते मनस्वी होते आणि अशा माणसाला मनातलं मोकळं करण्यासाठी योग्य सोबतीची गरज असते, असं प्रबोधनकाराचं निरीक्षण होतं. त्यांच्या मते श्रीधरपंतांच्या मनातील कुढण्याचा अतिरेक हा शोकांतिकेचा कारणीभूत ठरला. आजच्या काळातून मागे वळून पाहताना आपण या प्रसंगाकडे आणखी एका दृष्टीनं पाहू शकतो. एखाद्या व्यक्तीचं बाहेरचं आयुष्य, त्याच्या मनात सुरू असलेले आयुष्य यात किती मोठी दरी असू शकते याचं श्रीधरपंतांचं जिवंत उदाहरण आहे. बाहेरून पाहिलं तर ते टिळकांचे पुत्र होते. प्रतिष्ठित घराणं, शिक्षण, लेखन, सामाजिक संपर्क, प्रभावशाली मित्र, समाज सुधारण्याची संधी सगळं काही होतं. पण आतून ते कोणत्या संघर्षातून जात होते हे शेवटच्या पत्रातूनच कळतं. त्यांच्या बाबासाहेबांना लिहिलेल्या पत्राचा सर्वात मोठा संदेश कदाचित हा आहे की व्यक्ती संपली तरी चळवळ थांबू नये. त्यांनी बाबासाहेबांना स्वतःच्या मृत्यूची बातमी येईल असं सूचित करूनही समाज समता संघाचं काम पुढे नेण्याची विनंती केली. त्यांनी तरुणांना सामाजिक सुधारणांकडे वळण्याची गरज सांगितली. अस्पृश्यता काही वर्षात संपवता येईल असा विश्वास व्यक्त केला. म्हणजेच त्यांच्या मनात समाजाबद्दलची आशा शेवटपर्यंत जिवंत होती. आणि म्हणूनच श्रीधरपंतांची कहाणी केवळ दुःखांची कहाणी नाही, ती एका संक्रमण काळाची कहाणी आहे. भारत स्वातंत्र्यासाठी लढत होता, पण त्याचवेळी भारतीय समाज स्वतःच्या अंतर्गत विषमतेशीही झगडत होता. एका बाजूला ब्रिटिशांविरुद्ध राजकीय स्वातंत्र्याची लढाई होती, तर दुसऱ्या बाजूला जातीभेद, अस्पृश्यता आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध संघर्ष होता. श्रीधरपंतांनी या दुसऱ्या लढाईत आपली भूमिका निवडली. त्यांच्या आयुष्याचा आणखी एक विरोधाभास म्हणजे ते लोकमान्य टिळकांचे पुत्र होते आणि तरीही बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक समतेच्या विचारांशी जोडले गेले. यामध्ये विरोधाभास असला तरी विरोधाभासापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची स्वतंत्र विचार करण्याची क्षमता. त्यांनी वडिलांचा सन्मान केला, पण वडिलांच्या प्रत्येक सामाजिक मताचा स्वीकार केला नाही. त्यांनी आपल्या काळातील प्रचलित सामाजिक चौकटीला प्रश्न विचारले. श्रीधरपंतांनी गणेश उत्सवाच्या व्यासपीठाचा वापर सामाजिक जागृतीसाठी करण्याचा प्रयत्न केला. बहुजन समाजाचा सहभाग वाढवण्याची त्यांनी भूमिका होती. गायकवाड वाड्यात सहभोजन घडवून आणणं ही त्यांच्या विचारसरणीची कृती होती. समाज समता संघाची शाखा आपल्या घरात सुरू करणं त्याहून मोठं पाऊल होतं आणि त्यामुळे त्यांना सनातनी मंडळींचा विरोधही सहन करावा लागला. म्हणजे श्रीधरपंतांचा संघर्ष फक्त कोर्टात नव्हता, तो समाजातही होता. एका बाजूला घराण्याच्या वारशाचा प्रश्न, दुसरीकडे सामाजिक सुधारणा, तिसरीकडे मित्रांचे आणि सहकाऱ्यांचे विचार, चौथ्या बाजूला पारंपरिक समाजाचा विरोध आणि या सगळ्यांच्या मध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्याची धडपड. या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार केला तर त्यांच्या मनातील ताण किती गुंतागुंतीचा असावा याची कल्पना येते. 25 मे 1928 रोजी त्यांनी घरातून बाहेर पडताना मागे वळून पाहिलं असेल का? आपल्या पत्नीचा चेहरा, आपल्या मुलांचे चेहरे, घराच्या भिंती, वडिलांच्या आठवणी या सगळ्यांनी त्यांना थांबवले असेल का? इतिहास या प्रश्नाचं उत्तर देत नाही आणि कदाचित देऊही शकत नाही. आपण केवळ उपलब्ध पत्र आणि नोंदींच्या आधारे त्या दिवसाची कल्पना करू शकतो. पण त्या दिवसानंतर गायकवाड वाड्यात फक्त एका व्यक्तीचा मृत्यू झाला नव्हता. एका कुटुंबाचा आधार गेला होता. एका सामाजिक चळवळीचा धडाडीचा कार्यकर्ता गेला होता. एका लेखकाचा आवाज थांबला होता आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जिवलग मित्राला गमावलं होतं. श्रीधरपंतांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मरणार्थ विशेषांक प्रसिद्ध झाले. विविध वृत्तमध्ये बाबासाहेबांनी त्यांच्यावरती लेख लिहिला. दुनिया साप्ताहिकानेही त्यांच्यावरती विशेष लेख प्रसिद्ध केला. या लेखातून श्रीधरपंतांचं व्यक्तिमत्व पुन्हा एकदा समाजासमोर आलं. बाबासाहेबांचा लेख विशेष महत्त्वाचा होता, कारण बाबासाहेब श्रीधरपंतांच्या वडिलांवरती कठोर टीका करत होते. पण श्रीधरपंतांबद्दल मात्र त्यांच्या मनामध्ये विलक्षण आदर होता. त्यामुळे ही मैत्री अधिक अर्थपूर्ण ठरते. ही मैत्री रक्ताच्या नात्याची नव्हती, राजकीय सोयीची नव्हती, तर समान सामाजिक ध्येयाची होती. आणि श्रीधरपंतांनी आपल्या शेवटच्या पत्रात बाबासाहेबांवरती ठेवलेला विश्वास हे त्याच नात्याचं अंतिम प्रमाण आहे. त्यांनी बाबासाहेबांना सांगितलं, काम सुरू ठेवा, तरुणांना जोडा, अस्पृश्यतेविरुद्ध लढा, समाज बदलू शकतो. म्हणजे स्वतःच्या आयुष्याचा शेवट जवळ आला असतानाही ते दुसऱ्याच्या भवितव्याचा विचार करत होते. कदाचित म्हणूनच श्रीधरपंतांची कहाणी आपल्याला अस्वस्थ करते, कारण त्यांच्यात जग बदलण्याची इच्छा होती.
पण स्वतःच्या आयुष्यातील संघर्षावरती ते मात करू शकले नाहीत. सामाजिक परिवर्तनासाठी ते आशावादी होते, पण स्वतःच्या आयुष्याबाबत निराश झाले आणि त्यांनी इतरांना पुढे जाण्याचा संदेश दिला, पण स्वतः मात्र परतीचा मार्ग निवडला. ही विसंगती आपल्याला मानवी मनाच्या गुंतागुंतीची जाणीव करून देते. म्हणूनच त्यांच्या मृत्यूकडे केवळ एका धक्कादायक घटनेप्रमाणे पाहणं योग्य नाही. त्यांच्या आयुष्याचा संदर्भ, त्यांचे विचार, त्यांची मैत्री आणि त्यांचे संघर्ष, त्यांच्या पत्राचा अभ्यास करणं आवश्यक आहे. आज आपण जवळपास 100 वर्षांनी श्रीधरपंत टिळकांकडे पाहतो, तेव्हा त्यांच्या नावासोबत सर्वप्रथम लोकमान्य टिळकांचा मुलगा ही ओळ जोडली जाते. पण कदाचित त्यांच्या आयुष्याचा खरा अर्थ उलट दिशेने पाहायला हवा. लोकमान्य टिळकांचे पुत्र असणं ही त्यांची ओळख होती, पण समाज समतेसाठी लढणारा तरुण लेखक, विचारवंत, बाबासाहेबांचा जिवलग मित्र ही त्यांची स्वतंत्र ओळख होती. त्यांनी वडिलांचा वारसा स्वीकारला, पण तो जसाच्या तसा पुढे नेला नाही. त्यांनी प्रश्न विचारले, त्यांनी सामाजिक समतेला महत्त्व दिलं, त्यांनी अस्पृश्य समाजाच्या प्रश्नांशी स्वतःला जोडून घेतलं, आपल्या घराचे दरवाजे समाज सुधारणेसाठी उघडले आणि शेवटी मृत्यूच्या उंबरठ्यावरूनही त्यांनी बाबासाहेबांच्या कार्याला पुढे जाण्याचा संदेश दिला. 25 मे 1928च्या त्या संध्याकाळी एका रेल्वे रुळावरनं श्रीधरपंतांचं आयुष्य थांबलं, पण त्यांच्या 3 पत्रांनी त्यांचा आवाज थांबू दिला नाही. केसरी, कोर्ट कचेऱ्यांच्या संघर्षाची वेदना त्यांच्या पत्रातून दिसते. विविध वृत्तच्या संपादकांना लिहिलेल्या पत्रातून मित्राबद्दलची आत्मीयता दिसते आणि बाबासाहेबांना लिहिलेल्या पत्रातून समाज समतेची आशा दिसते. त्यांच्या शेवटच्या पत्राचा सर्वात मोठा अर्थ कदाचित हाच: माणूस जाऊ शकतो, पण विचारांचं काम थांबता कामा नये. आणि म्हणूनच श्रीधरपंत टिळकांची कथा आपण फक्त लोकमान्याच्या मुलानं आत्महत्या का केली या प्रश्नापुरती मर्यादित ठेवू नये. त्यापेक्षा मोठा प्रश्न असा आहे की लोकमान्यांच्या सावलीत वाढलेला हा तरुण स्वतःच्या विचारांनी किती दूर गेला होता. बाबासाहेबांसारख्या महान समाज क्रांतिकारकाशी त्यांचं नातं इतकं घट्ट कसं झालं? केसरीच्या वादाने त्यांच्या मनावर किती परिणाम केला? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेवटच्या क्षणी स्वतःच्या जीवनाबद्दल निराश झालेला हा तरुण समाजाच्या भवितव्याबद्दल मात्र एवढा आशावादी का होता? या प्रश्नाची उत्तरं शोधताना आपल्याला श्रीधरपंत टिळक नावाच्या एका विलक्षण व्यक्तिमत्वाची ओळख होते. एक असा तरुण ज्याच्या वडिलांना संपूर्ण देश लोकमान्य म्हणत होता, पण ज्याला स्वतःची लोकमान्यता निर्माण करायची होती. एक असा तरुण ज्यानं सामाजिक विषमतेविरुद्ध आवाज उठवला. एक असा तरुण ज्यानं बाबासाहेब आंबेडकरांना मित्र मानलं आणि बाबासाहेबांनीही त्याला जिवलग सहकारी मानलं. एक असा तरुण ज्यानं आपल्या घरात समतेचा प्रयोग केला आणि एक असा दुर्दैवी माणूस ज्याच्या मनातील वेदना शेवटी त्याच्यावरच भारी पडली. 25 मे 1928ची ती संध्याकाळ संपली. पुण्यावर रात्रीचा अंधार पसरला, पण त्या अंधारातून 3 पत्र पुढे आली आणि त्या 3 पत्रांनी इतिहासाला एक प्रश्न कायमचा विचारला. समाज बदलण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणाला स्वतःच्या आयुष्याचा इतका अंधार का दिसला? कदाचित या प्रश्नाचं पूर्ण उत्तर कधीच मिळणार नाही, पण त्याच्या शेवटच्या पत्रातला आशावाद मात्र आजही वाचता येतो. अस्पृश्यता नष्ट होऊ शकते, तरुण समाज सुधारणेत सहभागी होऊ शकतात आणि सामाजिक समता उभी राहू शकते, असा त्यांचा विश्वास होता. आज शतकाभरानंतरही हीच त्यांच्या स्मृतीला खरी आदरांजली ठरेल. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची केवळ हळहळ न करता त्यानं ज्या सामाजिक समतेचं स्वप्न पाहिलं त्याचा इतिहास समजून घेणं. श्रीधरपंत टिळक गेले, पण त्यांचं पत्र राहिलं. त्यांचं आयुष्य थांबलं, पण त्यांचे प्रश्न राहिले. त्यांचा संघर्ष संपला, पण सामाजिक समतेचा प्रश्न संपला नाही. आणि म्हणूनच लोकमान्य टिळकांचा मुलगा म्हणून नव्हे, तर स्वतःच्या विचारांनी जगलेला आणि आपल्या काळाच्या रूढींना प्रश्न विचारणारा श्रीधर बळवंत टिळक म्हणून त्यांची आठवण ठेवणं कदाचित अधिक योग्य ठरेल. हीच आहे श्रीधरपंत टिळकांची हृदयद्रावक पण तितकीच विचार करायला लावणारी कहाणी. तुम्हाला ही माहिती कशी वाटली?